आम्ही शासनाचे सेवक पण हक्कासाठी रस्त्यावर. सावनेर तहसील परिसरात कोतवालांचे ज्वालामुखी आंदोलन. आम्ही राज्याचे खरे पहारेकरी आहोत, पण शासनाच्या दुर्लक्षामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत राज्यभरातील महसूल सेवकांनी कोतवाल सावनेर तहसील परिसरात एल्गार पुकारला आहे. शासनाकडून चतुर्थ श्रेणीचा दर्जा न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कोतवालांनी 12 तारखेपासून कोराडी क्रीडा संकुलाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचे ठरवले आहे. शासनाने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन राज्यव्यापी होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनात सावनेर तालुक्यातील अध्यक्ष श्रीकांत केणे, उपाध्यक्ष योगेंद्र काळे, सचिव गौतम बागडे यांच्यासह शेकडो कोतवालांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. राज्याची जनगणना असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा निवडणुकीचे काम, आम्ही नेहमीच आघाडीवर असतो. तरीही शासन आम्हाला सेवक न मानता कोतवाल म्हणूनच वागवते आहे. हा अपमान आता सहन होणार नाही, अशा शब्दात संघटनेचे नेते आपला आक्रोश व्यक्त करत होते. या आंदोलनाची सुरुवात 10 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम करण्यापासून झाली होती. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. आता थेट बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेऊन कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आंदोलनस्थळी कोतवालांचा आवाज, न्याय हवा, दर्जा हवा, आम्ही शासनाचे सेवक, मग भेदभाव का, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून जर सरकारने लवकरच यावर तोडगा काढला नाही तर या आंदोलनाचा वणवा संपूर्ण राज्यभर पसरेल असे संकेत देण्यात आले आहेत. कोतवालांनी पुकारलेल्या या ज्वालामुखी आंदोलनाकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तडखंडे.